मायसेल्फ संदीप यशवंत गवळी, असिस्टंट प्रोफेसर MPSC कॉलेज पनवेल. आज आपण एक टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे काय स्क्वेअर टेस्ट विथ युजिंग SPSS सॉफ्टवेअर. SPSS सॉफ्टवेअरच्या आधारे आपण काय स्क्वेअर टेस्ट कशा प्रकारे सोडवतो हे आपल्याला आज बघायचं आहे. तर SPSS काय आहे नेमकं आपल्याला पहिलं बघून घेऊ. तर SPSS म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस. सोशल सायन्सेससाठी हे स्टॅटिस्टिकल पॅकेज आहे, हे एक सॉफ्टवेअर आहे. तर या सॉफ्टवेअरचा यूज करून आपण कशा प्रकारे आपल्याला काय स्क्वेअर टेस्ट सोडवता येईल हे आपण आज बघणार आहोत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय स्क्वेअर टेस्ट सोडवणार आहोत. यामध्ये ह्या स्टॅटिस्टिकल पॅकेजचा उपयोग केलेला असेल. तर या स्टॅटिस्टिकल पॅकेजचा उपयोग करून आपण काय स्क्वेअर टेस्ट सोडवणार. तर सुरुवातीला आपण काय स्क्वेअर टेस्ट काय आहे बघू. तर काय स्क्वेअर टेस्ट डिटरमाइन्स वेदर देर इज असोसिएशन बिटवीन कॅटेगोरिकल व्हेरिएबल्स. तर काय स्क्वेअर टेस्ट काय करतं, दोन घटकामध्ये असोसिएशन आहे किंवा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सहसंबंध आहे किंवा नाही दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न केला जातो. म्हणजे दोन घटक असतील A आणि B, या दोन घटकामध्ये असोसिएशन सहसंबंध कोणत्या प्रकारचा आहे किंवा तो आहे किंवा नाही हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आहे किंवा नाही या दोन यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही काय स्क्वेअर टेस्ट हे असोसिएशन दाखवण्यासाठी याचा दोन्ही घटकामध्ये दाखवलं जातं. याला दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं, काय स्क्वेअर टेस्ट ऑफ असोसिएशन. म्हणजे काय स्क्वेअर टेस्ट ऑफ असोसिएशन असे सुद्धा याला म्हटलं जातं. मग यामध्ये ज्यावेळी आपण हायपोथेसिस कुठल्याही दोन घटकासंदर्भात मानतो, म्हणजे ह्या दोन घटकासंदर्भात दोन्हीचाच ज्यावेळी सहसंबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत, तर यामधून आपल्याला दोन हायपोथेसिस तयार होतील. मग हे हायपोथेसिस दोन कुठले असेल, तर एक असेल नल हायपोथेसिस, दुसरा असेल अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. नल हायपोथेसिस आपल्याला या ठिकाणी H आणि 0 या आपल्याला यातून दाखवले जाते आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1 यानं दाखवले जातं. मग नल हायपोथेसिस म्हणजेच काय यामध्ये बघू. तर या दोन्हीमधलं असोसिएशन कुठल्या प्रकारचं आहे हे या हायपोथेसिसमध्ये दाखवलं जातं. तर नल हायपोथेसिस म्हणजे व्हेरिएबल 1 इज असोसिएटेड विथ व्हेरिएबल 2. एक घटक हा दुसऱ्या घटकाशी असोसिएटेड नाही असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे व्हेरिएबल 1 इज नॉट असोसिएटेड विथ व्हेरिएबल 2. एक घटक हा दुसऱ्या घटकाशी संबंधित नाही, त्याचा कुठल्याही प्रकारचा सहसंबंध नाही हे याच्यातून दाखवलं जातं. दुसरं असेल अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. हे काय सांगतं, तर व्हेरिएबल 1 इज असोसिएटेड विथ व्हेरिएबल 2. एक घटक हा दुसऱ्या घटकाशी संबंधित आहे, एक घटक हा B घटकाशी संबंधित आहे, किंवा व्हेरिएबल 1 हे व्हेरिएबल 2 शी संबंधित आहे असं आपल्याला याच्यातून सांगता येईल. तर आपल्याला एक काय स्क्वेअर टेस्ट काय करतं, तर दोन घटकामध्ये असोसिएशन दाखवण्याचा प्रयत्न याच्यातून केला जातो. तर हे आपल्याला SPSS सॉफ्टवेअरच्या आधारे हे बघायचं आहे. मग यासाठी एक एक्झाम्पल आपण बघू. रिसर्चर इज इंटरेस्टेड नोविंग वेदर देर इज अ रिलेशनशिप बिटवीन द परफॉर्मन्स of the firm belonging to the automobile sector and the location of the firm. He tests the hypothesis at the 0.05 significance level. तर एक रिसर्चर काय एक टेस्ट करतो किंवा एक संशोधन करतो, त्याच्यामध्ये त्याला फर्म आणि त्याचं लोकेशन, त्या फर्मचं कुठल्याही प्रकारचं असोसिएशन आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. म्हणजे फर्मचं लोकेशन, त्याच दुसरा घटक असेल त्याचा परफॉर्मन्स. तर फर्म आणि त्याचा परफॉर्मन्स या दोन्हीचा कुठल्याही प्रकारचा संबंध आहे किंवा नाही त्याला चेक करायचं आहे. मग या ठिकाणी परफॉर्मन्स आणि दुसरा असेल त्याचं त्या फर्मचं लोकेशन कोणत्या ठिकाणी. मग हे लोकेशन जे फर्मचं आहेत त्याच्यामध्ये दोन ग्रुप्स केलेले आहेत, अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलप्ड कंट्रीज. तर या एक्झाम्पलमध्ये आपण पुढे बघू. तर अंडर डेव्हलप्ड आणि डेव्हलप्ड कंट्रीज हे त्या फर्मचं लोकेशन असेल. यामध्ये कुठल्या ठिकाणी तो येतो तो आपण या फर्म बघितलं जाईल आणि त्या फर्मचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला आहे. परफॉर्मन्स हा दाखवताना 3 स्टेजेस विभागात विभागलेला आहे. एक तर लॉस, त्या फर्मचा असेल, दुसरा असेल त्या ठिकाणी ब्रेक इव्हन, म्हणजे लॉस पण नाही आणि प्रॉफिट पण नाही, ब्रेक इव्हन, आणि तिसरा असेल तो म्हणजेच काय त्या ठिकाणी प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट. असे 3 घटकामध्ये या परफॉर्मन्स त्याचा विभागलेला आहे, लॉस, ब्रेक इव्हन, परफॉर्मन्स, प्रॉफिट. तर यानुसार आपल्याला या एक्झाम्पलसाठी जे हायपोथेसिस आपले तयार होणार आहेत त्याच्या अगोदर ते एक्झाम्पल आपण बघू. तर या ठिकाणी फर्म्स दिलेले आहेत. टोटल जे फर्म्स आहेत 38 फर्म्स आहेत. याचा आपल्याला याच्या आधारावर आपल्याला काय स्क्वेअर टेस्ट करायचे आहे. याच्यामध्ये लोकेशन आणि त्याचं परफॉर्मन्स या दोन्हीमध्ये कुठला सहसंबंध आहे की नाही आपण चेक करणार आहोत. तर या ठिकाणी लोकेशन जे आहे ते अंडर डेव्हलप्ड आणि डेव्हलप्ड कंट्रीज याचे लोकेशन दिलेले आहे आणि त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो लॉस, ब्रेक इव्हन, प्रॉफिट या स्टेजमध्येच तो आपल्याला दिलेला आहे. मग याच्या आधारावरती आपल्याला काय स्क्वेअर टेस्ट आपल्याला बघायचे आहे आणि काय स्क्वेअर टेस्टमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं तर असोसिएशन आपण कशामध्ये असोसिएशन आहे. तर इथं हायपोथेसिस बघू, त्याच्यावर आपल्याला काय करायचं ते लक्षात येईल. नल हायपोथेसिस या एक्झाम्पलनुसार तयार होईल. ते काय बघा, परफॉर्मन्स ऑफ द फर्म इज नॉट असोसिएटेड विथ लोकेशन ऑफ द फर्म. तर परफॉर्मन्स, फर्मचा परफॉर्मन्स जो आहे तो
त्या फर्मचा लोकेशनशी कुठल्याही प्रकारचा सहसंबंध नाही, दोन्हीची कुठल्याही प्रकारचं असोसिएशन नाही. परफॉर्मन्स आणि त्या फर्मचं लोकेशन याच्यामध्ये असोसिएशन नाही. दुसरं काय सांगतो, तर परफॉर्मन्स ऑफ द फर्म इज असोसिएटेड विथ लोकेशन ऑफ द फर्म. तर परफॉर्मन्स आणि त्या फर्मचं लोकेशन याच्यामध्ये दोन्हीमध्ये असोसिएशन आहे, सहसंबंध आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे या एक्झाम्पलच्या आधारे हायपोथेसिस तयार होईल. आता हे हायपोथेसिस आपल्याला कोणत्या सिग्निफिकन्स लेवलला टेस्ट करायला सांगितलं, तर 0.05 या सिग्निफिकन्स लेवलला आपण चेक करणार आहोत. मग यासाठी आपण यूज काय करणार, तर SPSS सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला हे मॅन्युअली पण आपल्याला काय टेस्ट सोडवता येते आणि SPSS सॉफ्टवेअर पण आपल्याला सोडवता येईल. मग आपण आता या ठिकाणी SPSS सॉफ्टवेअरचा उपयोग करून हे कशा प्रकारे सोडवतात ते बघू. याच्यासाठी आपल्याला जो डेटा आहे तो आपण सुरुवातीला फीड करून घेणार आहोत. आता हे SPSS सॉफ्टवेअर ज्यावेळी आपण ओपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डेटा व्ह्यू दिसेल इथे आणि दुसरा असेल तो व्हेरिएबल व्ह्यू. सर्वात पहिलं SPSS सॉफ्टवेअरमध्ये डेटा ज्यावेळी आपण घेणार आहोत तो फीड करताना आपल्याला दोन प्रकारे फीड करता येईल. याच्यामध्ये दोन शीट आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये व्हेरिएबल व्ह्यूमध्ये आपण डेटा कॅटेगरीज असेल, त्याचं टायटल असेल, हे आपल्याला सगळे यात माहिती आपण भरतो. त्याच्यानुसार नंतर डेटा आपण या डेटा व्ह्यूमध्ये एंटर करतो. मग आता व्हेरिएबल व्ह्यूमध्ये आपल्याला काय करावं लागेल, जो काही आपण एक्झाम्पल घेतला आहे त्याचा डेटा आपल्याला सुरुवातीला नेममध्ये आपण त्याचं फर्म, दुसरं असेल लोकेशन, तिसरं असेल परफॉर्मन्स, या स्वरूपात डेटा फीड करून घेणार आहात. आता डेटा फीड करताना काय काळजी घ्यावी लागेल ते बघा. ह्यात बरेच ऑप्शन्स दिसतात. ऑप्शन्स काय आहे ते मी सांग. नेम म्हणजेच काय, आपण तो जो काही कॉलम असेल आपला त्याचं आपण इथं नाव देतो. फर्म असेल, लोकेशन असेल, परफॉर्मन्स. दुसरा असेल या ठिकाणी टाईप दिसतो. टाईप म्हणजे तुमचा डेटा कोणत्या प्रकारचा आहे, तो न्यूमरिक आहे, स्ट्रिंग म्हणजेच काय, जर वर्ड्समध्ये टाईप करणार असेल तर स्ट्रिंग म्हणून आपण करतो. किंवा काही पॉईंटमध्ये डेटा असेल, काही कॉमामधला डेटा आहे का, किंवा काही डेट्स आहे, टाइम्स रिलेटेड कोणता डेटा आहे का, हे आपल्याला याच्यात आपण बघू ऑप्शन्स. तर या स्वरूपाचे आणखीन अनेक ऑप्शन्स आपल्याला यात दिसतील. डॉट असेल, कॉमा असेल, सायंटिफिक नोटेड असेल, डेट असेल डॉलरमध्ये. सर कुठल्या प्रकारचा डेटा आहे याच्यानुसार इथं आपण ऑप्शन निवडतो. आपला डेटा हा न्यूमरिक आहे, 1 2 3 पर्यंत कोड्स आहेत, नंबर्स दिलेले आहेत, त्यामुळे हा न्यूमरिक डेटा आहे. तर यानुसार आपल्याला हा न्यूमरिक आपण ऑप्शन घेतला. हा डेसिमलमध्ये नाही, पॉईंट्समध्ये डेटा आपल्याला नाही, त्यामुळे तुम्ही 0 केलेला आहे. व्हॅल्यूजमध्ये काहीच घ्यायचं नाही. व्हॅल्यूज कधी घेतो आपण, जर आपला डेटा हा त्याला कुठल्याही प्रकारचे कोड्स दिले असतील, नंबर देऊन आपण जर फीड करणार असेल तर तिथं व्हॅल्यू आपण पुढे बघू, व्हॅल्यूमध्ये आपल्याला घेतला जाईल. हा डेटा पुढे आपण यामध्ये न बदल करता पुढे डायरेक्ट काय करणार आहोत, इथं मेजर्समध्ये हा तुमचा डेटाचा प्रकार कुठला आहे तो, यामध्ये आपण कुठला डेटा आहे, तर हा फक्त ऑर्डिनरी डेटा आहे, ऑर्डरमध्ये 1 2 3 4 या ऑर्डिनरी आहे, म्हणून इथं आपण ऑर्डिनरी. 3 ऑप्शन्स आपल्याला इथं दिसते. ऑर्डरमध्ये असल्यामुळे आपण ऑर्डरली घेतला. स्केल, जो कॅल्क्युलेशन्स करण्यासारखा डेटा असेल तो आपण स्केलमध्ये घेतो. नॉमिनल म्हणजेच काय, नेम स्वरूपात असणारा डेटा नॉमिनल घेतलेला आहे. जसं की मेल, फिमेल हा नेममध्ये असणारा डेटा आहे, तर नॉमिनल म्हणून आपण यामध्ये घेतो. तर हा ऑर्डिनरी डेटा आहे. दुसरं असेल लोकेशनच्या बाबतीत आपण बघितलं तर लोकेशनमध्ये या स्वरूपात आपल्याला न्यूमरिक डेटा आहे. का न्यूमरिक डेटा आहे, लोकेशन तर अंडर डेव्हलप असं म्हटलेलं आहे आपण. तरी पण हा न्यूमरिक का दिला, कारण आपण त्याला कोड्स दिले आहेत, म्हणून या कोड्स आपण इथं सुरुवातीला असतील म्हणून त्याला आपण न्यूमरिक म्हणून इथं घेतलेला आहे. पुढे आपण जर लेबल्समध्ये आपण त्याच्या संदर्भात आणखीन माहिती असेल तर घेतो. तर फर्मचे लोकेशन हा कशाचा आहे, फर्म लोकेशनमध्ये आपण ते लेबल्समध्ये इथं डेटा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा कॉलम लक्षात ठेवा, व्हॅल्यूज हा कॉलम जो आहे, जे कोड्स आपण दिलेले आहेत ते आपल्याला इथं दिसते. 1 म्हणजे काय, अंडर डेव्हलप कंट्रीज, आणि 2 म्हणजे काय, डेव्हलप्ड कंट्रीज. हे दोन आपण कोड दिलेले आहेत ते इथं आपल्याला व्हॅल्यूजमध्ये आपण घेतलेले आहेत. म्हणजे व्हॅल्यूमध्ये 1 टाका, लेबलमध्ये कुठला लेबल आहे ते अंडर डेव्हलप आहे, डेव्हलप आहे, हे टाकून आपण इथं फीड करून घेऊ शकतो. आणि लास्टला असेल यामध्ये तो मेजर कुठला आहे, तर हा जो डेटा आहे फर्म आहे, अंडर डेव्हलप हे जो डेटा आहे तो नॉमिनल आहे, नेम्स स्वरूपात आहे, ज्याच्यामध्ये संख्या आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून याला नॉमिनल आपण इथं सिलेक्ट केलेला आहे. तिसरा डेटा जो आहे तो परफॉर्मन्स काय आहे, तर परफॉर्मन्स याच्या संदर्भात हा सुद्धा न्यूमरिक डेटा आहे. कारण का, परफॉर्मन्स जरी लॉस, ब्रेक इव्हन आणि प्रॉफिट यामध्ये डिवाइड केला असला तर त्याला आपण कोड्स इथं देणार आहोत, त्यामुळे हा सुद्धा डेटा हा न्यूमरिक आपण घेतलेला आहे. याची एक्स्ट्रा माहिती इतर लेबल्समध्ये दिली आहे, परफॉर्मन्स म्हणून. आता यामध्ये जे कोड्स आहेत, एक कोड कशासाठी आहे, लॉस यासाठी 1 दिलेला आहे, 2 हा कोड हा ब्रेक इव्हन साठी दिलेला आहे, हा प्रॉफिटसाठी दिलेला आहे. तर थोडक्यात हा डेटा आपण सर्वात व्हेरिएबल्स व्ह्यूमध्ये आपण इथं स्केल दिलेला आहे. तर हा डेटा सर्वात पहिला काय करून घ्यावा लागेल, आपल्याला फीड करून घ्यावा लागेल. यानंतर आपल्याला आपल्याला इतर सगळी व्हेरिएबल व्ह्यूमधली माहिती आपण भरून झाल्यानंतर आपण डेटा व्ह्यूमध्ये जाईल. डेटा व्ह्यूमध्ये गेल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जो आपला डेटा
होता तो फीड करून घ्यायचा, टाईप करून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये 1 2 3 4 या स्वरूपात दिसेल. यामध्ये आपल्याला हा जो डेटा आहे जो आपण अंडर डेव्हलप हा दुसऱ्या स्वरूपात पण दिसू शकतो आपल्याला कोडच्या स्वरूपात. 1 म्हणजेच काय आपण अगोदर कोड दिलं होतं. 1 म्हणजेच काय अंडर डेव्हलप कंट्रीज. 2 म्हणजे काय हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. 2 म्हणजे जरा बघितलं आपण डेव्हलप कंट्रीज या स्वरूपात आपण हे कोड्स दिलेले आहेत. यानंतर परफॉर्मन्सच्या बाबतीत पण आपण हेच केलेलं आहे. 1 म्हणजेच काय लॉस, 2 म्हणजेच काय ब्रेक इव्हन आणि 3 म्हणजे आपण काय सांगितलं होतं आपलं प्रॉफिट. तर हे कोडच्या स्वरूपात दिसू शकतं किंवा आपल्याला वर्डमध्ये पण दिसू शकतं. तर हे आपला डेटा आपण पहिला फीड करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय सांगितलं तर आपल्याला याचा उपयोग करून काय करायचं आहे, काय स्क्वेअर टेस्ट सोडवायचे आहे एसपीएसएस थ्रो. सुरुवातीला आपण काय करणार, एसपीएसएस थ्रो काय स्क्वेअर टेस्ट सोडवताना आपल्याला काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण बघू. याला ॲनालाइजमध्ये जावं लागतं. तर ऑप्शन आहे ॲनालाइजमध्ये गेल्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकमध्ये क्रॉस टेबल, ॲनालाइज, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक आणि क्रॉस टेबल यामध्ये आपल्याला जावं लागेल. यामध्ये गेल्यानंतर आपला जो डेटा आहे तो काय करणार आपल्याला इथं फीड करायचा आहे. बघा आपल्याला इथं जो काही आपला डेटा असेल तो इथं दिसेल. यामध्ये फर्म लोकेशन म्हणजे लोकेशन आपण घेतलं होतं. फर्म परफॉर्मन्स काय आहे तो पण इथं दिसेल. मग आता आपल्याला काय स्क्वेअर टेस्ट सोडवताना आपण हायपोथेसिसमध्ये काय सांगितले, दोन्हीमध्ये असोसिएशन. कुठले 2 घटक होते, एक फर्म लोकेशन आणि दुसरा एक परफॉर्मन्स. तर या दोन्हीचं आपण कोरिलेशन आहे का नाही, ते असोसिएशन आहे का नाही ते आपण चेक करतोय काय स्क्वेअर टेस्ट. मग हे 2 घटक आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये ते कुठल्याही ठिकाणी घेतलं तरी काही हरकत नाही. मी आता फर्म जो आहे फर्म लोकेशन ते रॉमध्ये घेतो, फर्म परफॉर्मन्स जो आहे तो कॉलममध्ये घेतो. यानंतर आपल्याला आणखीन काही ऑप्शन्स दिसते, त्या ऑप्शनच्या संदर्भात आपण बघू. तर यामध्ये पहिला असे स्टॅटिस्टिकल काही गोष्टी आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, आपण काय स्क्वेअर टेस्ट सोडवणार आहोत याच्यासाठी हा चेक आहे की नाही बघा. काय स्क्वेअर टेस्टला आपल्याला चेक असणं गरजेचं आहे. तर तो सुरुवातीला पहिला लावून घ्या. यानंतर यामध्ये इतर काही न करता आपण कंटिन्यू म्हणा. दुसरा एक महत्त्वाचा यातला ऑप्शन सेल्समध्ये आपल्याला आणखीन काय माहिती पाहिजे, ऑब्झर्व व्हॅल्यू तर येतेच आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यूज काय आहेत त्याला पण चेक लावून घ्या. म्हणजे त्या ठिकाणी आहे त्यापेक्षा तिथं कोणते असणं होतं, म्हणजे ऑब्झर्वड आणि एक्सपेक्टेड दोन्ही स्वरूपाचे व्हॅल्यूज इथं असणं गरजेचं आहे. कंटिन्यू म्हणा. यानंतर इतर कुठल्याही प्रकारचा न बदल करता फक्त आपल्याला हे डेटा फीड केल्यानंतर ओके म्हणा. आपली काय स्क्वेअर टेस्ट इथं आपल्याला इथं दिसणार आहे. म्हणजे आपला आउटपुट जो आहे तो इथं. तर आउटपुटमध्ये आपल्याला 2 ते 3 टेबल्स दिसतात. मग हे टेबल्स काय आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये पहिला टेबल दिसतो केस प्रोसेसिंग समरी. हा म्हणजे थोडक्यात काय रिझल्ट आपल्याला मिळाला आहे, पण त्या रिझल्टमधून आपल्याला तो काय आहे आउटपुट तर घेतला आहे आपण, पण हे कशा स्वरूपात यातला डेटा कोणता आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानुसार आपल्याला जो हायपोथेसिस आपण मांडलेला आहे ते ट्रू आहे, नल आहे की अल्टरनेटिव्ह आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मग हे शोधताना आपल्याला हा डेटा कशा प्रकारे इंटरप्रिट करणं गरजेचं आहे हे एक महत्त्वाचा एक घटक आहे तो आपण इथं बघू. तर केस प्रोसेसिंग समरी हा इथं टेबल दिसतो. तर यामध्ये आपल्याला जो आपण काही प्रोसेसिंग केलेली काम डेटा जो प्रोसेस केला त्याच्या संदर्भात माहिती असते. जसं की आपण 38 व्हॅल्यूज आपण घेतले. टोटल आपल्याला 38 व्हॅल्यूज होते, फर्म्स होते, त्याचं लोकेशन आणि परफॉर्मन्स दिलेला होता. तर 38 व्हॅल्यूज आपण इथं दिसतात नंबर्स. त्याचा मिसिंग काही असेल डेटा तो मिसिंग सुद्धा इथं दिसतो. 2 मिसिंग्स आहेत आणि अशा प्रकारे आपण टोटल 40 इथे दिसतात कारण अगोदरचा डेटा होता तो थोडा त्यामध्ये दिसेल. तर टोटल हा 38 आपल्याला इथं व्हॅल्यूज होत्या. त्याच्यानुसार हा कुठला मिसिंग असेल तो मिसिंग सुद्धा डेटा असेल, काही कॅल्क्युलेशन नसेल तर तो मिस केला जातो, तो मिसिंग आपल्याला इथं सुद्धा दिसेल. तर अशा प्रकारे आपल्या व्हॅल्यूज 38 होत्या त्या सगळ्या 38 व्हॅल्यूज इथं आलेल्या आहेत. दुसरं असेल फर्म लोकेशन, फर्म परफॉर्मन्स, क्रॉस टॅब्युलेशन. दोन्हीमधला क्रॉस टॅब्युलेशन करून यातून डेटा दिलेला आहे. हा सुद्धा काही एवढा इम्पॉर्टंट नाही. याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे काय स्क्वेअर टेस्ट. जो आपण रिझल्ट आपल्याला गरजेचा होता तो रिझल्ट इथं आपल्याला इथं आलेला आहे. याच्यावरून आपण तो हायपोथेसिस नल आहे की अल्टरनेटिव्ह आहे हे आपण सांगणार आहोत. मग यामध्ये पिअर्सन काय स्क्वेअर टेस्ट इथं आपण बघितलेले आहे. याच्यातला सर्वात डिग्री ऑफ फ्रीडम्स हे काय आहे, व्हॅल्यूज काय आले आहेत, मीन काय आलेले हे डेटा दिसतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सिग्निफिकन्स, कारण आपल्याला 0.05 क्रिटिकल व्हॅल्यूला सिग्निफिकन्स लेवलला आपल्याला काय करायचं होतं, हा हायपोथेसिस टेस्ट करायचे होते. मग याच्यामध्ये जर का 0.05 याच्यापेक्षा जर जास्त आपला इथं सिग्निफिकन्स लेवल आली असेल
तर इथं काय असतं 0.05 पेक्षा जर आपली या क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जर आपला आन्सर जर जास्त आला असेल तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, त्या दोन्हीमध्ये असोसिएशन नाही, म्हणजे तिथं काय आहे, तिथं नल हायपोथेसिस आहे असं आपण म्हणता येईल. आणि जर का डेटा आपला 0.05 ही क्रिटिकल लेवल सिग्निफिकन्स लेवल आपण चेक करतो, याच्यापेक्षा जर कमी असेल तर तिथं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असा आहे, म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, त्या दोन्हीमध्ये सहसंबंध आहे. दोन घटक कुठले, फर्म आणि फर्मचं लोकेशन आणि परफॉर्मन्स, या दोन्हीमध्ये असोसिएशन आहे. म्हणजे थोडक्यात काय, फर्मचं लोकेशन बदललं की परफॉर्मन्स सुद्धा बदललेला आहे, हे याच्यावरून सिद्ध होतं. मग आता हा जो व्हॅल्यू जे आहे 0.924 ही जी व्हॅल्यू आहे, हे आपलं काय आहे, हे सिग्निफिकन्स लेवल आन्सर जे आलेलं टी ए म्हणून आपण याला म्हणू. तर हा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, याच्यावरून आपल्याला हायपोथेसिस आपल्याला टेस्ट करतात ते आपण इथं बघू. याच्यानुसार आपला जो रिझल्ट तयार होईल तो रिझल्ट काय आहे बघू. याच्यानंतर हे टेबल्स आपले सगळे झालेले असतील. यानंतर जो सर्वात महत्त्वाचा असेल तो रिझल्ट. आता याच्यानुसार जो रिझल्ट आलेला आहे तो आपण इथं बघू. तर कन्क्लुजन यामध्ये पाहताना आपल्याला सिन्स पी व्हॅल्यू किती आलेली, आपली पी व्हॅल्यू 0.924 ही आपली पी व्हॅल्यू आलेली होती, ती आपण इथं घेतली. ही इज ग्रेटर दॅन आवर चूजन सिग्निफिकन्स लेवल. आपण जो सिग्निफिकन्स लेवल निवडलेला आहे तो किती होता, 0.05 या सिग्निफिकन्स लेवलपेक्षाही जास्त आहे. यावरून आपल्याला वी डू नॉट रिजेक्ट द नल हायपोथेसिस, म्हणजे हे जर क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर नल हायपोथेसिस असतो. क्रिटिकल व्हॅल्यू किती होती आपली 0.05, मग याच्यापेक्षा जास्त आहे म्हटल्यावर नल हायपोथेसिस आपण म्हणतो. या क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा आपलं जर पी व्हॅल्यू जर कमी असते तर तिथं आपण काय म्हणणार, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असं म्हणणार आहोत. मग आपल्याला नल हायपोथेसिस काय आहे आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपला काय आहे तर आपल्याला समजलं. तर आपली व्हॅल्यू जी क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त आपले पी व्हॅल्यू आलेले आहे 0.924 हे आलेले आहे, त्याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की इथं नल हायपोथेसिस आहे, कारण क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. मग याच्यानुसार आपण पुढे काय म्हणणार, वी कन्क्लूड दॅट वी डू नॉट रिजेक्ट द नल हायपोथेसिस. आपण इथे रिजेक्ट केलेलं नाही, याचा अर्थ काय होतं, वी एक्सेप्ट नल हायपोथेसिस. इथं नल हायपोथेसिस आपण स्वीकारलेला आहे आणि याच्यावरून आपण काय सांगणार आहे, वी कन्क्लूड दॅट देर इज अ नॉट इनफ एव्हिडन्स टू सजेस्ट द असोसिएशन बिटवीन लोकेशन ऑफ द फर्म अँड परफॉर्मन्स ऑफ द फर्म. म्हणजे लोकेशन ऑफ द फर्म आणि परफॉर्मन्स ऑफ फर्म या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचं असोसिएशन नाही, कारण का तिथे नल हायपोथेसिस आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपला रिझल्ट सुद्धा इथं भेटलेला आहे. तो हायपोथेसिस आपल्या इथं कुठला आलेला आहे, नल हायपोथेसिस आपण इथं याच्यामध्ये आपण मिळालेला आहे. म्हणजेच काय, परफॉर्मन्स ऑफ द फर्म इज नॉट असोसिएटेड विथ द लोकेशन ऑफ द फर्म. तर अशा प्रकारे आपण 0.05 या क्रिटिकल लेवलला चेक करून आपल्याला हे काय स्क्वेअर टेस्ट सोडवलेली आहे. याच्यावरून आपल्याला हे फर्म लोकेशन आणि त्या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असोसिएशन आपल्याला मिळालेलं नाही.